हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, बीड नगरीतील आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आपण नजर पुरत नाही इथपर्यंत विराट संख्येनं हे उसळलेलं मराठ्यांचं बीड जिल्ह्यातलं वादळ, हे मराठे जमलेत। हा आलेला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय, हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपणाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही। आपण इतक्या विराट ताकदीने जमलात, त्यामुळे मी माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो। माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मिळेल त्या वाहनानं आलेल्या माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय शिवराय। मिळेल त्या वाहनाने माझी माता माऊली आली, मिळेल ते अँब्युलन्स पुढे घ्या म्हणते बाबा, त्यांना दिसा नाही, घ्या थोडी पुढे घ्या, का करता आता, घ्या 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 घ्या। बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मिळेल त्या वाहनाला आलाय। इथं सकाळपासून उपाशी तापाशी मराठा समाज बसलाय। जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं मराठा समाजाचं दिसतोय। मुंगीलाही मध्ये शिरता येणार नाही अशी अफाट मराठ्यांनी एकजूट दाखवली। माझ्या मराठा समाजाला शांतता काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो। इतका वेळचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाहीत, आपण जेवायला सुद्धा जात नाहीत, आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंढेचे लोंढे पुन्हा आत यायला लागलेत। हे बघा, पुन्हा मराठे यायलाच लागलेत। एकही मराठा जागा सोडायला तयार नाही। मराठ्यांना हवंय आता त्याच्या लेकराचं आरक्षण, म्हणजे मराठा आरक्षणच। मायबाप मराठा बांधवांनो, आपल्याला डाग लावला गेलाय। मागची बंद करता कर तुम्ही, यार त्यांना आवाज आहे ना म्हणतात, काहीतरी बघाय बाबा। कुठे गेला मला तर काही दिसत ना। अरे ते मागचे बंगळूर राहिलं भाऊ माझ्या नावाने, त्यांचं बघ काहीतरी लवकर। ज्यांना दिसत नाही त्यांनी फक्त बघा। आरक्षण कसं आणायचं ते, आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा म्हणा। आता
ज्यांना आवाज येत नाही ना, ज्यांना तुम्हाला दिसत नाही नका दिसून देऊ, आवाज येत असेल ना मग फजिती करायचं मागत का तुम्ही? आवाज कस काय येणार त्यांना? नाही म्हणते ते काय खोटं बोलते. एक तर आरक्षण नाही, खोटं कसं काय बोलते? जेवढा येतं तेवढा आहे का? मग काय करता आता एखादी सांगा मी तुम्हाला. मायबाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे. कोणीही आपली जागा सोडू नका. आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही. आपल्याला डाग लावला गेला. शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला. कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे. यार खाली बसा रे बुळबुळ. तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या? हा नोंदी निघालं काय? नका काय ना आवाज इकडचा येत होती. आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे. आम्ही तुम्हाला काही इथं ठेवणार आहेत का काय? तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या? आपल्याला मायबापावर डाग लावला. आपल्या पोरांनी काय नाही करू नये, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांना गुंतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं. आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत. मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं? मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. शांतता. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय. विनाकारण त्याला डाग लावू नका. आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन शांतता रॅली केली. हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत. हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत. यांचे येणेच फोडिले रे. हे लंगुत आमच्या गोरगरिबात नाव घेतले. यांनातलं कंडे यांचं सुरू केलं. येईन ते येवल्याचं येडपट येडपट सगळ्या दुनियाचं भाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळीले. नाव आमच्या पोराचं घेत आहे बधीर सगळ्या दुनियाचं. आणि त्याच ऐकत आहे सरकार. हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या. बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलवतो रे? मग कशाला मराठीचा वाटा जातो? आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार. तू थांब थोडं. तुला म्हणलं होतं नादी लागू नको. मी लई नमुना बेकारी. तुला आत्ताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो? तुला आत्ताच पचा नाही. अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ. त्याला आत्ता उलटा पालता करतो. त्याची काय काळजी नको. आता कशा आवाजात बोलू तू? बारीक असा जस का कळली कधी त्याला.
जरंगे साहेब म्हणतोय आता. पहिल्यांदा नीट राहायला असतात नसतं जमलं का. आळी वळवळ करते शेपटाची. दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंग बदलणारा रंगे. गप मारायचं. मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका. मी त्याला समज दिली. मी गप बसलो. म्हणलं जाऊन त्या टंकार झालेला आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं. मी 4 दिवस काही बोललो का. मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो. द्या सगळं त्यांना द्या सगळं. बंगले बांधा त्यांच्यापाशी. तिथंच राहा तिथंच कायदा बारा. एडपट बुजगाव नको डल्लं. मग शाळा काढीत त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी. महाराष्ट्राला कल काय घेण्या देण्याचं हे डबडे. तू थांब एकदा आरक्षण मिळू मग तुला कचकात दाखवतो. तो लय दिवसाची फडफड चालली. माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झालं. बघूच आपण. आम्ही गप बसलो की काढा करतो. मला गप बसी देत. मी गप बसलो की ते सुरू करतो. त्याला दम मग मला चौथळेला मला नाही निघत दम. कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांच्या अवलाद आहे. दम नसतो काढी. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही. मग तो कोणी असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तुटक जाऊन दे रे. टाकेशन टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी. ते मोग फडफड 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 झालं. मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन. मला काही मिळत लागा ना. ते काय वाजायला लागला आधी. आणि ते काय घेतलं मोठं वाजलं. मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लिहून आता. पण त्यानंतर वेगळंच कळालं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती. त्याला कळना संडास लागली तरी बी ते कळून घे ना. हे मराठी कशासाठी एक आलेत. या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे. सरकार बाजूला आवाज आहे ना त्यांना दिसून दे. अवघड आहेत भाऊ मागच्या माणसं. नेट बंदच होणार नाही इतके लोक असल्यावर. काय झालं. हा थांबा थोडं थांबा. आणि मग मी कशाला आलोय. दोनही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना विनंती या चंपावती नगरीतून. इथं 1-1 वर्षाचे लेकरं सुद्धा मांडीवर घेऊन माता मावल्या बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे. मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं. त्याशिवाय मागे हटायचं नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या. त्या व्यक्तीचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल. त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला शांततेत काय होईना तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा. तुमचा राजकीय सगळ्या अस्तित्वाचा सुपडा साफ होईल. माझ्या मराठ्यांना तळपू नका.
नवीन नवीन पद्धत राबवू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही केलेल्या अंतर्वालीतल्या प्रयोगाचं भोगावं लागलाय. आता सावध व्हा. काळ्या कोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय आणि हलायला सुद्धा तयार नाही. तुम्ही सामंजस्यानं ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर आता पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार. कारण ही फक्त एकटा बीड जिल्हा आहे, आणखी सगळा महाराष्ट्र भरायचा आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घराबाहेर पडणार आहेत. मी सगळ्याला पाणी पाहिजे तर मला पाण्याची काय गरज आहे? मिले निवारणा म्हणून आहे. पाणी भाषण उसर पेत नसतो, भाषण झाल्यावर 1.5 घंटा पेत नाही, पण त्याला पाणीच पाहिजे. त्याचा खोटाच उपटेला, दुसरा ठोकला. कारण तुमचाच मुर्ग आहे, मी काय लोकच थोडाच आहे. मला परिवारच मानत नाही. लोकांचं उलट आहे. लोक म्हणजे आधी कुटुंब मग बाकीचं. आपलं तसं नाही, आपला उलटा खेळ आहे. आधी समाज आणि मग कुटुंब. हा मराठा समाज माझा मायबाप आहे. या समाजालाच मी मायबाप मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांच्याशी माझं लेकराचं आणि माय माऊलीचं नातं झालं. आम्ही माय लेकरं झालो. मग या समाजाची गद्दारी करायला हे आंदोलन उभा केलेलं नाही. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे. ऐ बापा दिठवून मोबाईल बाबा आला का तुला पण मुंबईहून फोन दुट्टे खालटे कुशी मग होकायला लागला. मग इकडं मग इसरून जात असतो. कुठं राहिलं तर सांग बरं. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय. ही तर एक त्या बीड जिल्ह्याची ताकद आहे. तरी अर्धे आम्ही घरी ठेवलेत. तिथले काम सांभाळायला पुरे जर आले ना आम्हाला 7-8 चेक करावं लागत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. माय बापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही जाऊन देणार. यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते. कारण काय झालंय मन पैशात जमत नाही, पदाचं मोह जमत नाही आणि इंग्लिशचं मोह तो कदर झालाय पुरा जमतच नाही. आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागत. काय चुकीचं करतोय मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं. या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं आहे एवढं स्वप्न आहे आपलं. मी काय चूक केली? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली. दशक व्हायला गेले. पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या. आई बापानं लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं. माझा लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल. वेळ प्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलं शिकवायचे. पैसे कमीच पडले तर आईला स्वतःच्या अंगावरचं सोनंही मोडायचं पण लेकरं शिकवायचे. तिचं स्वप्न होतं माझं लेकरं मोठं होईल आणि हे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबड कष्ट कमी होते. पण आरक्षणाने घात केला.
आणि 1% हुकलेलं लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. दोघांच्याही स्वप्नाची राखरांगोळी झाली. दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं. मायबापाओ, आता सावध व्हा. एवढी संधी मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची. या संधीचं सोनं करा. आपल्याला आरक्षण 100% मिळतं, त्याच्यात काळजी करायचं कारण नाही. देव जर व्हावा तर मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार. आपल्या नोंदी सापडल्यात. मी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. मायबाप मराठ्यांना ते मला काय म्हणायला लागले माहिती आहे तुम्हाला? मला ते शत्रू मानायला लागले, मला दुश्मन समजायला लागले. मायबापावर मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मानल्या. माझ्या गोरगरीब समाजाच्या आरक्षणामुळे होणारे त्रास मानला. पोरांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात. कालच आपल्या बीडचा भूमिपुत्र मनुकोर भाऊ सिंगल यांचं बलिदान याच मराठा आरक्षणासाठी गेलं. कवर झोपता सरकार. आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत. बीड जिल्ह्याच्या बलिदानासह या राज्यातलं एकही बलिदान मायबापा एकही वेळाला जाऊ द्यायचं नाही. सरकार श्वास घेत आहे. सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. मराठ्यांच्या जोर सत्तेच्या गाद्या मिळवायच्या आणि गादी मिळाल्यावर त्याचा लाभ या छगन भुजबळासारख्या द्यायचा. मराठ्यांनी आंदोलन मोठं करायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडत असणार त्यांच्याकडे बघायचं नाही. मग बापा सावध व्हा. आपल्या लेकराचे बळी आता नाही जाऊ द्यायचे. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वोट मिळाल्याची ताकद या मराठ्याच्या याला वोट मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची. काही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला काय शत्रू मानायचं मानून द्या. एवढे मोठे माग असलो तुम्ही कोणालाच भिजू नये बा. मी असाच त्यांना गिनीत नाही मोजित नाही. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातले इतके लोक म्हणलं बा 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 आता का खरं नाही राहिलं. मी तो इसरूनच गेलो बा काय काय बोलायचं ते. मग नजरच पुराणा इतके लोक आहेत. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं मराठ्यांच्या नादाला लागला की संपला. त्याचा विषयच आवरला. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. जे आपल्या लेकराच्या बाजूला ना तोच नेता आपला नसता. नेता फेता नाही. जातीपेक्षा नेत्याला मोठा नाही मानायचं. जो आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहील, स्वतःहून पुढे येईल, तो आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वागवायचं, सोडायचंच नाही. आता नाही सुट्टी. बस झाले. आमचं रक्त खाऊन तुम्ही प्रवास 200 पेक्षाही जास्त आमचे बळी गेलेत. किती दिवस रक्त पडणार? ही समाज स्वतः आहे. याने देशाचं संरक्षण करणारा मराठा समाज आहे. देशाचं त्याला संपवायला निघाला. तुमचा स्वप्न साफ करूनच मराठा थांबेल. तसा आता थांबत नाही. आमच्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे पडणारे मुर्दे हसत बघता तुम्हाला लाजा वाटत नाही.
तुमच्या डोळे देखता तुमच्या राज्यातलं मराठ्यांचं लेकरू आत्महत्या करते आरक्षणासाठी आणि तुम्ही उघड्या डोळ्याला बघून त्या मदती देताय. राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारलंय. एका दणक्यात प्रश्न मार्गी काढायला पाहिजेत. नाटकं कशाला? ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या मायबाप त्यांना आरक्षण दिलं. जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना आरक्षण दिलं. मराठा जात मागासही सिद्ध झाली आणि शासकीय नोंदी मिळाल्या तरी मराठ्यांना आरक्षण नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा जात संपवायची. पण ही जातीचं इतकं मुळं खोल गेलेलंही तुम्हाला संपवणार तर नाहीच. पण तुम्हाला कमीत कमी 2 पिढ्या संडास लागून जर मराठे मागा लागले तुमचा कार्यक्रमच संपला. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती, मराठा समाजाला आता डोचू नका. तुम्ही पूर्वी अंतरवालीचा प्रयोग केला, पुन्हा पडायच्या भानगडीत पडू नका. यांना काय वाटलं होतं माहिती तुम्हाला? यांना वाटलं ते माग किशी झाल्या फुकट नाही केलेलं का आपल्यावर त्या भीते का कोणी. परत त्याने दुसरून एक आणखीन डाव केला. सगळ्याला आवाज येतोय का? एकदा सांगा. महत्वाच्या विषयाकडे वळायला लागलो म्हणून म्हणतोय. फक्त 15 मिनिटात जिकडे तिकडे विषय ऐका. येतोय 15 मिनिटात जिकडे तिकडे. तुम्ही सकाळपासून बसलेले मुद्द्यावर यायचं आणि कायला आता कवर बडबड करीत बसायचे. मी तेच सांगणार, तुम्ही तेच ऐकणार. काय करायचं? मुद्द्याकडे यायचं, दणका आणून मोकळून कशाला तापवायचं आता माग. पचपच नको, वचवच नको. गोळून घोळून 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 तिथं जेण्यापेक्षा एकदा सरळ सरळ ठोका द्यायचा ठेवून काय कर. म्हणजे मी वेगळं म्हणतोय बरं का, तुम्ही वेगळं म्हणत घ्या. त्यांनी पूर्वी आपल्याला गुतायचा प्रयत्न केला, पुन्हा नोटिसा दिल्या. थांबा रे यार, थांबा बाबा. तुम्ही का असा टेम्पो चाललेला का बरं का? त्यांनी पुन्हा शांत चित्त नाही का? आता त्यांनी पुन्हा एक डाव रचला. म्हणले आता यांना नोटिसा देऊ. तुम्हाला दिल्यात का? बीड जिल्ह्यात दिल्या, तिकडं परभणीला त्याला बी दिल्या. ते परभणी लोक काय म्हणते माहितीये का? ते म्हणते मी शेतात होतो, मग आपल्या घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय. मी रानातून गेलो, मी ते वाचीला त्याच्यावर लिहिलं होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं जाऊ नको नाही तर जप्त करी. ते काय म्हणला माहित आहे? ते नोटीस घेणारा मला म्हणलाय. ते म्हणला मी आद्यात नाही मध्यात नाही, मी मग शेतात हे आणि मला नोटीस कमी दिली बा. ते म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो. आता बघा परिणाम कसा झाला. किती बधीर वागत येते मंत्री. मला काही मिळत लागा नाही यांचा. भेण्याऐवजी लोक तराला लागले. अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठे केसी केल्या म्हणून आम्ही मागे सरकणार का? आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आरक्षण हिसकू न चालणार, त्याशिवाय सुट्टीच नाही. मराठा बांधवांना विनंती आहे, तुम्ही मला 17 तारखेला शब्द दिलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यानं आंदोलन करायचं, पण शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. प्रचंड. ते ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही, कोणाचाच. म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. शांततेत. पण मुळात आरक्षण घेतल्याशिवाय मग हटायचं नाही. शब्द पाळायचा, मोडायचा नाही, अजिबात नाही. किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने? मुंबईच म्हणतो. नाही असं नाही मग नाही याला काय अर्थ आहे मग? अरे बाबा हा पण याला काय अर्थ आहे का? थोडं हा ना, ते आहे खरं. अच्छा हा कळली. थांबा आता गप्प बस.
कळलं ना. तुम्हाला वाटतं मी बी लय नमुना शान आहे नाही का काय? मग मी बी आहेच ना. असं कसं? हे बघा, मी माझ्या जातीकडून आहे, प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला हौस नाही आहे कुठं जाण्याची येण्याची, किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज. आम्ही उठलो आणि काहीतरी जनभावना आहे म्हणून कुणीकडे बी निघालो, याच्यातला मराठा समाज नाही आम्ही. परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस, याला काही मर्यादा आहे. तुम्ही माझ्याकडून 3 महिन्याचा वेळ घेतला, नंतर 40 दिवसाचा घेतला, पुन्हा आता 2 महिन्याचा घेतला 24 डिसेंबरपर्यंत. तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार? आम्हाला काहीतरी मर्यादा आहे, आम्हाला काहीतरी भावना पण आहेत, आमच्या लेकराला काहीतरी त्रास. मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार? आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणू त्याला, हा ना, पुढं तर बोलणं द्या ना तुम्हाला, मला पुढं तर बोलून द्या ना. हा ते का व्हाय ना, पण मला असं वाटतं आपले सध्या अरे मला बोलून द्या ना. मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का? मग हा दिशा ठरवायची का? तारीख पण ठरवायची का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय. माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही नाही नाही, इतक्या जवळ आहे का? अरे हवा लढायचं ना, मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही. मग हा उठलं की पळायला असं नाही. मग गाफील वागायचं नाही. गाफील आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असलं नाही वागायचं. मग मी तुमचंच पोरग आहे, फक्त डाव टाकले म्हणून इतपरी यशस्वी झालंय. फक्त डाव टाकले, ताकद नाही माझ्या अंगात, फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची आहे म्हणून यशस्वी झालंय. गडबड गोंधळात माणूस फसतो. माग पुढं बघून चालायचं. काटा आहे का? चिखल आहे का? पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपयशी होत नाही. कधीच. तयारीला लागा, तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही. त्याचं कारण बी सांगतो. आपलं सगळं खरं असतं. कारण असे 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? थांबा ना, त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता. मराठ्यांना दाबणं सोपं नाही भाऊ. आरक्षण पाहिजे, मोकळं माघारी येत नाही दादा. मला एक सांगा, तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हातवर करा, नाही तर बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मानले का? फक्त शांततेत, शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर
फसवायचं ना, मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हात वर करून सांगा, सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना. आणि बसा खाली. आता पुढचं निवेदन सांगतो ना मी. कसंच आरक्षण देत नाही बघू. हा बघा आता शांतपणे ऐका. आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या, पटापट कापस वेचून घ्या, घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका. शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली, तेवढी ऐका. अंतरवालीहून पायी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार. मध्ये मध्ये बाकीचे जैन होत चला. हा पायी जनसागर उसळणार आहे. जसा आता बीडचा बघितला मी तिथून पुढे बदललं बरं का. हा आधी नव्हतो. अरे सगळं जामच. आणि मग पैपत जायचं डांबराने चट्टीत थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार. मराठे भेटायला येणार कसं काय तुम्ही येऊन देणार नाहीत. मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील. महत्वाचा विषय आणखीन एक सांगतो. आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय, कोणी जर ढोळणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो जर जाळपोळीचा उद्देशाने असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. ते रस्ता करा त्यांना दुखतंय वाटतं. अँब्युलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेनं अँब्युलन्सला आणा. चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं. बाकीचे खाली बसा रे, त्यांना रस्ता करा. बाकीचे उभा राहू नका, त्यांना जाऊ द्या. अँब्युलन्स या आंब्याकडे व्यासपीठाच्या उजव्या हाताला आणा. मग लय बारीक देण असतं भाऊ. उगाच समाजाला मायबाप नाही मानलं. मायबापा हो, तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करू द्या, आपल्याला देणं घेणं नाही. सरकारने ते पोलिस बघतील. आपल्या माणसाकडून कुठलाही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंमत तयार करा. सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही. कोणाचं बंद पडलं तिकडं काही होऊ. त्याने फक्त आपली संडासची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तितके नाही. मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं बांधवांनो, आता शेवटाकडे आहेत आपण. म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या, त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याला उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, भांडा नाही, काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचंच नाही. तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव खायचं आणि रेटून 3 टाइम तिथंच झोपायचं. पोरग सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दे, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं नाही यांनी. मग मराठी बी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारीला फक्त शांततेत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे. सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्ष ठेवा. कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही. आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो, हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्यात. या पोलिसाचा दोष नाही हो,
ते 2-4 जण तिथं आहेत का 4-5 जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत नाव मला माहिती आहेत बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तर आयुष्यभर बोलायला लागू देऊ नका आयुष्यभर त्यांचं नाव मी सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण या चंपावती नगरीतून आणखी घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभं राहा हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सगळ्यांनी ताकदीने मदतीला त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही यामध्ये आणखी दुसरी घोषणा करतो या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात त्याच्या हात देता आलं तर बघा नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यातले आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईला यायची हवस नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला जर तुम्ही त्याच्या हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत आम्ही तर सगळे उपटून फेकले जात मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत आहे का कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण हे काय आपण 10 दिवस तयारीला पाहिजेत तिथं गेलो तर घरी आलो असं नाही मी मेलो तर मागे फिरत नसतो आता नाही माई बापा हो मार्ग सांगतो ना दमत नाही वाजायला अवघड खेळ हो दमच धरीत नाही दोषी कवी दम निघतच नाही त्यांना असे तरतराच करते ते आणखी एक या बीड नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे मान्य आहे का मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका इथं चला त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं बेताडा फेताडाचा हात नाही कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघ चला मराठ्यांच्या सोबत चला वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टक्कूचे घेऊन माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटोळ झालंय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता फेता नाही आणि कोणी नेतृत्व नाही मी बी मला मानत नाही नसतात मग हवा तोडायला असतो नसतो मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही ते लय टेन्शन घेतात फुल आता फुल टेन्शन आलं असं त्यांना फुल तारीख केली म्हणलं अगं बा म्हणतात लयच बेकार केला कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप आहेत मी तुमचा पोरग आहे शब्द बदलतो का मग आता 20 ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांततेत काना निघायचं कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात नाही मार्ग 2-3 दिवस सांगून आता ते शोधा लागन कुंकडून जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात
इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं, ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं, तिकडून नको. इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे, ती बैल बघायचं आपल्याला. ते नाही का ते लयच पळते तो लयच बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का. मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं. हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला. मग आणि हे लोक भेटायला येते ना, आता मग त्याला येऊ नका म्हणतं का. मी काही वाईट डिसिजन घेतलं का. माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू. तुम्ही कसं काय करू नको म्हणतो. आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं. मला बघायला मग आपले मायबाप समाज पाहिजे, ते बघायला येणार ना. मग ट्रॅक्टरने येऊ दे नाही तर रिक्षाने दे, तुला काय करायचं रे. आणि तू आडीवर त्याचा ट्रॅक्टर दुसरं ट्रॅक्टरच आडीव. मग सांगतो तुला आडीवतो ट्रॅक्टर कसा आडीवतो. ती ट्रॅक्टर आडीवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, फजिती आमची होणार, डिझेल आम्ही टाकणार, उपाशी मारणार आम्ही. तू आमचं ट्रॅक्टर आडणार ही बरं तू आडायला. त्याला काय करा, त्याला हाणायचं मारायचं नाही. त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत. त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची. खा म्हणायचं, बेसन भाकर द्या, फक्त कांदा देऊ नका. कांदे खायला ते येवल्याचं एअरपोर्ट राहून द्या. असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघत होतो ऐकर मजा बडबड. मी झरंगे पाटलाला काय करणार आहे, पाठिंबा देतो. काय देतो रे, पाठिंबा देतो. बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना, काही नादी लागायची गरज आहे का. ज्ञान देण्याचं आज काय काल कळलं असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं फुरतं डोकं आणि त्याला नाही पचत खाल्लेलं. ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत. मराठ्याचा नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत. शहाणा होय, आमच्यापासून लांब जाय, मराठ्यांचा नाद करू नको. एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. एकट्या बीड जिल्ह्यात तू आमच्या नादी लागू नको. जाहीरपणानं सांगतो, 20 जानेवारीची तयारी करा, पण शांततेची. आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू, पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही. रोड मोकळे ठेवा, बसायची व्यवस्था राहून द्या. नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू. पण जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे कूच केली, मराठे जर मुंबईकडे निघाले, तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी न फिरणार, आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. कोणाला अडवायचं द्या. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता देव जरी अडवाला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मराठे दंड थोपटून तयार आहेत. मराठ्यांनी फक्त शांततेत चला. तुमच्या शांततेचं नुसतं धूळ जर उडाली तरी सरकार मुंबईत सुद्धा राहणार नाही. सगळं आपण आपल्या गावाकडे येणार. फक्त तुम्ही शांततेत चला. माझी सगळ्याला विनंती आहे, शांततेत आंदोलन करा. आणि आता मावशी होत तुम्हाला कामी. तुम्हाला आवाज येतो का नाही. आता तुमच्याकडे बी काम आहे. आम्हाला जर उली तिले त्रास दिला आणि तिकडं वा 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 तुम्ही घरी या. भांडणं कसं खेळायचं तुम्ही नळावर भांडेन हानी भांडच हानीन म्हणते. आम्ही तुमचे पोरं तिकडे आहेत. आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडे आम्ही संगच. आणि मथुऱ्याला बी नेणार आहेत. आता तुम्ही जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाहीत आता. कारण 5 कोटीच्या नादी 6 कोटीच्या नादी लागणं मग तर इटा राहायच्या नाही. त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही. पण पडले कदाचित तर का करायचं, आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा. तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा. तू काय आला चप्पल काढता का नाही. आमच्या पोराला तिकडे त्रास द्यायला लावतो आणि तू इथं राहतो. तो आसामलाच गेला पाहिजे, मध्ये राहिलाच नाही पाहिजे. तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभाळतो. लढाईच जिंकायचं यावेळेस. आता कस काय पोराचं वाटोळ करतात बघूच. आता
यांच्याकडे किती बळ एकदा मराठ्याला बघायचं आता काढून द्यायला बाहेर. यांनी लय लपून ठेवलेले कुठे कुठे काय काय ठेवलेलं ना. यांना यांची शक्ती मराठीच आता बाहेर काढणार. दाखवाच म्हणा तुम्ही आता. नसता सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असतील. एका तरी पोलिसाला त्रास झाला का? मग तुम्ही मराठ्याला डाकच काला होता. पोलिस निवांत बसून होते, मी बघितलं. काही येड्या बाबळे खाली होते, काही लिंबा खाली होते, निवांत बसून होते. काही त्रास झाला का? मुंबईला जर पोरं निघाले मागणीसाठी यायले, त्रास देऊ नका, शांत राहा. संघ चला, वाटल्यास भाकरी आम्ही देतो, आम्ही रेटून घेणार आहेत आभारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नाही तुम्हाला. तो आज घरी जेव म्हणून ना, ट्रॅक्टर नेऊ नका, त्याच्यात तिथे जाऊन द्या आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चाल, मी तर उपाशीच आहे, मी तर उपोषणच करणार आहे. कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही जे गनिमी काव करायला आपल्या संघ. आपल्याला काय तर गनिमी काव करावं लागेल का नाही? तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना. आणखी मी आतलं सांगत नसतो. तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष फसले की नाही तुम्ही आम्हाला गोड बोलू. आता मग आम्ही गदली सुतळीक वाटलो का मराठी तुम्हाला? जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय? जर बाप म्हणला ना पोराला तू आज लग्नाला जाऊ नको, शेतात जाय, हे काय करतं? बैल घेतं शेतात जातं, उसा लग्नाला जातं. ते म्हणतो आमचा नाम्या तिकडे दिसत नव्हता, कस काय लग्नात आला? नाम्याने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात. मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला माहित बी नाही कोण घुसले कोण बाहेर निघालं. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची, आपल्याला निघायचंय शांततेत. मी तिथं आमरण उपोषण करतो, माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे. तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला, आमचा मोडीत काढू शकत नाहीत तुम्ही काय. आणि सरकारला दुसरी एक विनंती, आरक्षण द्या, महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या. जेवढे पोरं तरसालेत आमचे सारथीचे ते 5,000 आहेत, ते पुऱ्यामध्ये घ्या. सारथीला वाढू बजेट द्या, महामंडळाला द्या, सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा, हे सगळं सुरू करा काचा तरच तुमचं आमचं जमत आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो, दरवर्षी पागल समजतो का रे? हा, आता खेटायचं कोणाला? आता बघच तू काय होतंय. ते येडपटाला म्हणा नीट राहा, आता मध्ये बोलू नको, गप झोप. जर का आड वाटेल आला येडवण करायचं नाही. मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय, शांततेचा घेतलाय, कायदेशीर मार्गाचा घेतलाय. आमरण उपोषण इतकं देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही. आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय, चांगला निर्णय आपला आहे. फक्त तयारी करा, तोपर्यंत शेताला पाणी द्या. तुमच्या हातात 10-15 दिवस आहेत, कापसं ठेवू नका, इकून बी टाका लगेच, पण पैसे संग घेऊ नका. आई बापाला द्या, बिगर पैशाचं जायचं, काना पैसे खर्चायचे नाही. एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका. मोबाईल संग घ्या, फक्त फोन फक्त नीट लावा, नाही तर मग काही वेगळेच लावतात. नीट राहा. रोडने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं. त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायच्या आत आरक्षण द्या गाड्यानं. हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय. नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊन दे, तुमच्या पाया पडत होतं वर काहीतरी करा बाबा पटकून. नसता त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे, लय मोठे नाहीत. जेवण आपण घेणार आहेत, पांघरायचं आथरून आपण घेणार आहेत, सगळं आपण घेणार आहेत. फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय, कारण ते नैसर्गिक आहे, ते माघारी येऊन करू शकत नाही. तेवढी एक सोयी करा. एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढे पण बसत असतो. आम्ही लाजत पुजत नसतो, आम्ही पाठच सुरू करू. मग लाजायचं काय काम आहे का? आता त्याला काय, आता ते नैसर्गिक येते काय सांगायसारखं नाही ना. ते तुला सांगून कुठे जावा, तिथं घर पाहुणे असतात म्हणलं असतं, पाहुणे तो पळत उंची घेऊ दे 5 मिनिटं. पाहुणे नाही आमच्या तिकडं कोणी.
मग जातो कुठं इतके मोठे बसते कुठं तेवढी एक व्यवस्था करून ठेवा आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही आड येऊ नका तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही तुमच्या सोबत चालवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जरांगे आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा माघारी येणारच नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रगीताने